चालू आहे असं काहीतरी, कोण कोणाशी तरी बोलतंय. 100% चालू आहे. 100%. त्याशिवाय का हा सगळा घडून येत आहे? कोणतरी कोणाशी बोलतंय, कोणीतरी कोणाचं ऐकतंय. न्यूज 18 लोकमतला दिलेल्या मुलाखतीत संजय राऊतांचं मोठं विधान. तुम्ही एकत्र या, मग आम्ही एकत्र येतो, ही लोकांची भावना. लोकभावनेचा विचार करून उद्धव ठाकरेंचं सकारात्मक पाऊल, तर राज ठाकरेंनीही लोकभावनेचा विचार केलाय. युतीबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य. ठाकरे बंधूंच्या विजय मेळाव्याची वेळ ठरली. वरळीमध्ये 5 जुलैला सकाळी 11 वाजता मेळावा. मेळाव्याची जय्यत तयारी. मराठी बोलण्यास नकार दिल्यानं मनसेनं फेरीवाल्याला दिलेला चोप. याविरोधात मीरा भाईंदरमध्ये व्यापारी संघटनेचं आंदोलन, तर मोर्चा भाजपच्या दबावानंतर मनसेचा आरोप. मी एवढंच सांगेन की पिक्चर अभी बाकी है. दिशा सालियन प्रकरणी मंत्री नितेश राणेंचं सूचक विधान. मंत्री नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंना डिवचलं. आदित्य ठाकरे बाजूने जाताना राणेंकडनं ठाकरेंची नक्कल. कोंढव्यातील उच्चभ्रू सोसायटीत तरुणीवर बलात्कार. कुरिअर बॉय असल्याचं सांगत आरोपीचा सोसायटीत प्रवेश. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती. संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत सोपान काका यांची दसूर फाटा इथे बंधुभेट पाहण्यासाठी लाखोंची गर्दी. इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत कर्णधार शुभमन गिलनं द्विशतक झळकावत रचला इतिहास. टीम इंडियाची धावसंख्या 500 पार. पालघरच्या वाडा तालुक्यातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी जीव धोक्यात घालून नदीतील वाहत्या पाण्याच्या प्रवाहातून नदी पार करावी लागते. आश्रमशाळेमध्ये जाण्यासाठी पर्यायी मार्ग असला तरी तब्बल 5 ते 6 किलोमीटरचा वळसा घालावा लागत असल्यानं विद्यार्थी धोकादायक प्रवास करत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. गडचिरोली जिल्ह्याच्या बिनागुंडा परिसरातील 10 गावातल्या नागरिकांचे हाल दाखवणारा व्हिडिओ समोर आलाय. गावातील विद्यार्थ्यांना आश्रमशाळेमध्ये जाण्यासाठी तुडुंब पाण्यानं भरलेल्या नाल्यातून वाट काढावी लागत असल्याचं दिसतंय. कोल्हापूरच्या गडिंग्लजमधील बड्याची वाडी या गावात एका रुग्णाला चक्क बैलगाडीमधून रुग्णालयात नेण्याची वेळ आली. गावात जाण्यासाठी पक्का रस्ताच नाही, त्यामुळे नागरिकांना बैलगाडीशिवाय दुसरा पर्याय नाही आणि रुग्णांची या ठिकाणी परबड होतीये. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील शेगवे गावातून स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यात नेसू नदीवर पूलच नाही, त्यामुळे पुराच्या पाण्यातून मार्ग काढत जावं लागतं. तर या नदीवर पूल बांधून द्यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली. बदलापुरातील शिरगाव गावठ्याची वाडी या गावामध्ये रस्ता नाहीये, त्यामुळे चिखल तुडवत नागरिकांना प्रवास करावा लागतोय. 75 वर्षांनंतरही चिखल तुडवत प्रवास करावा लागत असल्यानं ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. तर वाडी गावामध्ये स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता नाही, त्यामुळे संतप्त नागरिकांनी तलाठी कार्यालयासमोरच अंतिम संस्कार केले. 23 वर्षांपूर्वी वेगळी जागा दाखवून तिसऱ्याच जागेवर स्मशानभूमी बांधल्यानं नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय. गोंदिया जिल्ह्यामध्ये जून महिन्यामध्ये 192 मिलीमीटर पाऊस अपेक्षित होता, पण केवळ 114 मिलीमीटर पाऊस पडलाय. त्यामुळे जून महिन्यात 41% इतका कमी पाऊस झालाय. आता जुलै महिन्यामध्ये चांगला पाऊस पडेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसानं धुमाकूळ घातलेला आहे. मुसळधार पावसामुळे कुडाळ नगरपंचायत हद्दीतील घरात पाणी शिरलं, त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. नांदेड सिटी आणि शिवणे गावाला जोडणाऱ्या पुलावर पाणी आलं. खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला, त्यामुळे मुठा नदीच्या पात्रात पाण्याची वाढ झाली आणि शिवणे इथल्या पुलावर पाणी आलं. सिंधुदुर्गात पावसाचा जोर वाढला, त्यामुळे नदी नाल्यांच्या पाणी पातळीमध्ये झपाट्यानं वाढ झाली आहे.
कणकवलीमधील आसरा राज्य मार्गावर पाणी साचलं, त्यामुळे वाहतूक ठप्प झाली. या मार्गावरील अनेक गावांचा संपर्कही तुटला. कुडाळ रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या मार्गावर पुराचं पाणी आलं, त्यामुळे रेल्वेनं प्रवास करणाऱ्या नागरिकांचे प्रचंड हाल झाले. नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या. रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याला जोडणाऱ्या खेडमधील रघुवीर घाटात दरड कोसळली, त्यामुळे काही तासांपासून अकल्पे खेड एसटी रखडली आहे. तब्बल 4 तासांनी दरड हटवण्यात बांधकाम विभागाला यश आलं. नंदुरबार जिल्ह्यातल्या सातपुडा पर्वतरांगांमध्ये पडणाऱ्या पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहत आहे. अक्कलकुवा तालुक्यातील दहेली प्रकल्प 100% भरलाय. दहेली प्रकल्पाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागले. गोंदिया जिल्ह्यामध्ये मागील 5 दिवसात जोरदार पावसानं हजेरी लावली. या पावसामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. वैनगंगा नदीवरील धापेबाडा बॅरेजचे 7 दरवाजे 2 मीटरनं उघडण्यात आले, तर 7 दरवाजांमधून 45,825 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. गोंदिया जिल्ह्यामध्ये दमदार पावसानं हजेरी लावली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी भात लावणीला सुरुवात केली आहे. पोवारी भाषेच्या पारंपरिक लोकगीतांच्या तालावर भात लावणीला सुरुवात झाली. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पावसानं पाठ फिरवली, त्यामुळे ऐन पावसाळ्यात खरीप शेती आणि गावगावच्या पाणी पुरवठा योजनांसाठी धरणातून पाणी सोडण्याची वेळ आली आहे. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आदेशानं भंडारदरा निळवंडे धरण समूहातून शेती आणि पिण्यासाठी एकत्रित आवर्तन सुरू करण्यात आले. नाशिक जिल्ह्यातील धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पुन्हा संततधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे गंगापूर धरणातून विसर्ग वाढवण्यात आलाय. गंगापूर धरणातून 2133 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय. रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यामध्ये असणाऱ्या काशीत समुद्रावर फिरण्यासाठी आलेल्या एका तरुणाचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. बचाव पथकाच्या शोध कार्यानंतर अखेर 24 तासानंतर त्याचा मृतदेह सापडला. शहापुरातील भारंगी नदीमध्ये पोहायला गेलेल्या एका 17 वर्षीय तरुणाचा पाण्याचा अंदाज न आल्यानं हा तरुण बुडाल्याची माहिती आहे, तर भारंगी नदीपात्रामध्ये बुडालेल्या तरुणाचं शोध कार्य सुरू आहे. अमरावती जिल्ह्यातील पर्यटन स्थळ असलेल्या चिखलदरा इथले शक्कर तलाव कोरडा ठाक पडलेला आहे. तलाव कोरडा पडल्यानं यावर अवलंबून असलेला बोटिंगचा पर्यटनाचा व्यवसायही ठप्प पडलाय. हिंगोलीच्या वसमत तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये केळीच्या बागा आहे. सध्या केळीच्या तोडणीचा काळ सुरू झालाय, मात्र केळीचे दर मागील महिनाभराच्या तुलनेत निम्म्यावर आले, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतंय. मीरा भाईंदर शहरांमधील एका व्यापाऱ्याला मनसेकडून मारहाण करण्यात आली. मराठी न बोलल्यानं मनसेच्या कार्यकर्त्यांनी एका फेरीवाल्याला चांगला चोप दिला. मीरा भाईंदरमध्ये व्यापाऱ्यांनी मनसे विरोधात आंदोलन केलं. एका व्यापाऱ्याला चोप दिल्यानं व्यापाऱ्यांनी संताप व्यक्त केला आणि आंदोलन केलं. विधान भवनात आदित्य ठाकरे आणि नितेश राणे आमने सामने आले. यावेळी आदित्य ठाकरे बाजूने जात असताना नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंची मिमिक्री केली.